मागील तासाला आपण फॉरेन प्लुरल्स चालू केले बघा. पहिले प्लुरलायझेशन चालू होतं आपलं, प्लुरलायझेशन, टाइप्स ऑफ प्लुरलायझेशन. त्या टाइप्स ऑफ प्लुरलायझेशनमध्ये आपण एक एक थोडं एक एक गोष्ट घेत जाऊ आणि परत रिव्हिजन होऊन देणे तिथपर्यंत आपण येऊनही जाऊ. बघा, आपण प्लुरलायझेशनमध्ये पाहिले त्यात जे सगळ्यात पहिले होतं ते रेग्युलर प्लुरल्स होते. रेग्युलर प्लुरल्समध्ये पाहिलं आपण की त्याला यस किंवा ईएस प्रत्यय लावता येईल. फॉर एक्झाम्पल बॉय असन तर बॉयचं प्लुरल तुम्हाला बॉईज करता येईल. बेबी असन तर बेबीचं प्लुरल तुम्हाला बेबीज करता येईल, एक्सेट्रा. दुसरे जे घेतले होते आपण ते ईएन प्लुरल्स किंवा आरईएन प्लुरल्स लक्षात ठेवायचं. म्हणजे याच्यामध्ये ईएन किंवा आरईएन हे सफिक्स जोडून त्याचं काय करतं, प्लुरलायझेशन करता येईल. त्यामध्ये आपण शब्द घेतले होते बघा, ऑक्सचं घेतलं होतं ऑक्सन, आणि चाइल्डचं प्लुरल केले होते आपण चिल्ड्रन. एक शब्द राहिला ब्रदरचं ब्रेथ्रेन, ते देखील घेतले होते. तिसरे घेतले होते त्याच्यामध्ये व्हॉइसिंग प्लुरल्स. व्हॉइसिंग प्लुरल्स मध्ये पाहिलं आपण की शब्दामध्ये फ ऐवजी व वापरून ईएस प्रत्यय जोडले जाते. फॉर एक्झाम्पल काफ, फ ऐवजी तुम्हाला काय वापरायचंय, फ च्या ऐवजी व वापरायचं आणि ईएस लावायचंय. खाव्स, काफ खाव्स. त्याच्यानंतर घेतलं होतं आपण एस एच ई आलं शेल्फ, शेल्फचं केलं होतं आपण शेल्व्स. आणखी बाकीचे शब्द आपण पाहू. चौथा जो घेतला होता त्याच्यामध्ये तो होता म्युटेशन प्लुरल्स. म्युटेशन प्लुरल्स मध्ये पाहिलं होतं आपण की शब्दाचे आतील स्वर बदलले जातील, मधले स्वर बदलतील, म्हणजे बदलले जाणार नाहीत जास्त करून. त्याच्यामध्ये आतल्या स्वरामध्ये बदल झाला होता. मॅनचं केलं होतं आपण मेन, फूटचं केले होते आपण फीट, गूचं केले होते गीज, माऊसचे केले होते माईस. ते शब्द आपण देखील पाहिलेले आहेत. पाचवा आहे त्यामध्ये घेतले होते समेशन प्लुरल्स. समेशन मध्ये पाहिलं होतं की आपण दोन भागांना जोडून तयार होणाऱ्या वस्तूंची नामे ही रूपाने उपयोगाने कशी असतात, अनेक वचनी असतात. त्यांच्यातलं यस काढून त्यांचं एक वचन करायचं नाही, त्यांच्या आधी आर्टिकल अ किंवा एन वापरायचे नाहीत. असे कोण आहेत, मग त्यामध्ये आपण पाहिलं होतं बघा स्पेक्टॅकल्स. त्याला आपण ग्लासेस म्हणतो, मी जसे दाखवलं तुम्हाला हे स्पेक्टॅकल्स, दोन असले तरी ते दिलेले स्पेक्टॅकल्स. सीझर्स, ट्राउझर्स, याला आपण पॅन्ट्स म्हणायचं नाही. शॉर्ट्स, याला हाफ पॅन्ट्स म्हणायचं नाही, त्या दिवशी पाहिलं होतं आपण. 6व्या क्रमांकाला आलेलं त्याच्यामध्ये झिरो प्लुरल्स. झिरो प्लुरल्स मध्ये काय होतं, दोन्ही वचनामध्ये त्या नामाचे रूप कसे असते, सारखेच असते. त्याच्यामध्ये पाहिलं तर आपण बघा डियर हे सिंग्युलर आहे, तर डियरचं प्लुरल डियर आहे. तुम्ही म्हणता सर एकच शब्द सरनी दोन वेळेस लिहिलं आहे, मग यांचं एक वचन अनेक वचन ओळखायचे कसे, त्या आधी येणाऱ्या संख्या विशेषणावरून त्यांचे वचन ओळखायचे. मी म्हटलं अ डियर म्हटलं तर काय झालं त्याच्यामध्ये सिंग्युलर, मेनी डियर म्हटलं तर प्लुरल. मी मेनी डियर्स म्हणू शकत नाही, त्याला यस लावू शकत नाही. मग यामध्ये आपण पाहिलं तर बघ डियर आलेले आहे. शीप हे पण एक वचनात अनेक वचनात सारखेच असते. SWINE स्वाईन याच्यातही काय असते ते सारखेच असते. नंतर भरपूर यादी पाहायची त्याच्यामध्ये. 7वे आलेले आहेत ते म्हणजे त्यामध्ये घेतलं होतं आपण मल्टिपल प्लुरल्स. मल्टिपल प्लुरल्स मध्ये पाहिलं होतं की एका नामाचे दोन भिन्न पद्धतीने अनेक वचन केले जाते, त्यांचे अर्थ सुद्धा भिन्न असू शकतात. मग त्यामध्ये आपण पाहिलं होतं फिश, फिशचे दोन प्लुरल होऊ शकतात. फिशचं फिश पण होऊ शकतं, फिशचं फिशेस सुद्धा होते. सेम तसंच फ्रूटचं फ्रूट पण होतं आणि फ्रुट्स पण होते. मीडियमचं सुद्धा आपण पाहिलं होतं की अरे मीडियम हा शब्द सुद्धा घेतला तर याचं प्लुरल मीडियम्स देखील होते यस लावून रेग्युलर प्लुरल्स मध्ये, आणि मीडिया देखील होते. हे आपण आता फॉरेन प्लुरल्स मध्ये पाहणारच आहोत. ब्रदरचं सुद्धा आम्ही दोन पद्धतीने पाहू शकतो, ब्रदर्स पण होते आणि ब्रेथ्रेन पण होते. 8 क्रमांकाचं पाहिलं होतं आम्ही डबल प्लुरल्स. आणि डबल प्लुरल्स मध्ये काय पाहिले होते की एका नामाचे अनेक वचन एकदा झाल्यावर पुन्हा त्या अनेक वचनाचं पुन्हा यस लावून अनेक वचन केले जाते. फॉर एक्झाम्पल मॅन असन तर मॅनचं मेन झालं, हे प्लुरल आहे. त्याचं परत प्लुरल झालं बघा, मेनचं काय झालं आहे मेन्स.
विमेनचं विमेन्स देखील करू शकतं, विमेन्स कॉलेज. लेडीज कॉलेज म्हणणार नाही आपण. मग याला हे विमेन आणि त्या विमेनला आपण काय लावलेले बघ बरं, आपण विमेनला पण यस लावतोय, विमेन्सचं पण विमेन्स केलेलं आहे. आणि चाइल्ड असेल तर चाइल्डचं तुम्ही चिल्ड्रन आणि चिल्ड्रनला सुद्धा यस लावून ठेवलेलं आहे, चिल्ड्रन्स. इथपर्यंत आपण आलो तो डबल प्लुरल्समध्ये आणि याच्या पुढे सुद्धा आलो फॉरेन प्लुरल्स. बघा 9 क्रमांकाचं होतं फॉरेन प्लुरल्स. फॉरेन प्लुरल्समध्ये पण आपण पहिल्या नंबरचं 1 नंबरचं पाहिलं होतं की याच्यामध्ये जे नाऊन येतील सिंग्युलर नाऊन, त्या सिंग्युलर नाऊनच्या शेवटी काही लेटर्स येतील यू एम किंवा ओ एन, हे सपी जर आले तर यांना काढा आणि याच्या ऐवजी काय वापरा, त्याच्यामध्ये ए वापरा शेवटी. हे पाहिलं होतं आपण. फॉर एक्झाम्पल यामध्ये घेतला आपण मीडियम हा शब्द घेतला. मीडियमचं तुम्ही काय केलंय, मीडियमचं केलंय तुम्ही मीडिया. क्रायटेरियन हा एक शब्द घेतला होता आपण, क्रायटेरियन. ओ एन आलं सर, क्रायटेरियनचं काय झालंय बघा बरं, क्रायटेरिया. फेनामेना नसतं त्याचं, फेनामेना. पण डेमन आलं, DEMON, डेमनचं लगेच डेमा करणार का, तर नाही. याचा अर्थ याला इंग्लिश मधले काही अपवादातले शब्द देखील आहे जे रेग्युलर प्लुरल्स मध्ये फक्त यस लावतीन. मीडियमचं मीडिया, बॅक्टेरियम असेल तर बॅक्टेरिया. त्याच्यानंतर आणखी शब्द घेतला तुम्ही, स्ट्रॅटम घेतला तर स्ट्रॅटा, स्पेक्ट्रम घेतला तर स्पेक्ट्रा. पण प्रीमियम घेतला तर प्रीमिया होणार नाही, प्रीमियम्स होईल. स्टेडियम घेतला तर स्टेडिया होणार नाही, स्टेडियम्स होईल. मॅक्झिमम घेतलं तर मॅक्झिमा होईल, पण मिनिमम घेतलं तरी मिनिमा होईल. इरॅटम घेतलं तर इरॅटा होईल. अशा शब्दांची यादी मी तुम्हाला देईलच. यूएमचं काय करा, ए. दुसरं एक पाहतो आपण, त्याच्यामध्ये नाऊन येईल, त्या नाऊनच्या शेवटी यूएस याच्यामध्ये लागलेलं असेल सपीस, ह्या यूएस ला काढून त्या नाऊनच्या शेवटी तुम्हाला जोडायचं आहे आय. हे सुद्धा शब्द याच्यात आहे बघा. मी इथं घेतलंय रेडियस, मग रेडियसचं झालं बघा रेडी आई. रेडी नाही, रेडी आई. हे काय यूएसचं काय झालंय, परत एक आय झालेलं आहे. मी घेतलं इथं कॅक्टस, तर कॅक्टसचं काय होईल, कॅक्टाई. शब्द घेतला आणखीन मी याच्यामध्ये फंगस, फंगसचं काय होईल, फंगाई. काही फंजी, फंगी त्याला म्हणू शकता. लोकस असन तर लोसाई, लक्षात ठेवायचं. लोकस, सॉरी शब्द काय आला, लोकसचं झालं लोसाई. फोकस असन तर फोसाई. सिलॅबस असेल तर सिलॅबी पण होतं, सिलॅबसेस पण होतं. दोन्ही पद्धतीने करता येऊ शकतात. तर त्यामध्ये यूएसचं काय करायचंय, आय करायचंय. ॲल्युमनस म्हणजे विद्यार्थी, पुल्लिंगीमध्ये येत आहे. ॲल्युमनसचं होईल ॲल्युमनी. ॲल्युमनस म्हणजे माझी विद्यार्थी, त्या शाळेचा माझी विद्यार्थी. आणि त्याची जी माझी शाळा असते, त्याचे जी माझे विद्यापीठ असतं, ज्याचं त्यानं शिक्षण घेतलेलं असतं, ते शैक्षणिक ठिकाण जे असतं त्याचं अल्मा मॅटर बनतं. अल्मा मॅटर म्हणजे शब्द लक्षात ठेवा, अल्मा मॅटर, ॲल्युमनस. आणि विद्यार्थिनी जिथं असेल तिथं ॲल्युमना हा शब्द पुढे पाहायचा आहे. तर ॲल्युमनसचं काय झालं, ॲल्युमनी हे झालं प्लुरल. ठीक आहे, एवढं स्क्रीनशॉट काढ. फॉरेन प्लुरल्सचाच तिसरा भाग आहे आपल्या ह्याच्यातला. नंबर सी. यामध्ये सुद्धा बघा काही नाऊन असे पण येतील, त्या नाऊनच्या शेवटी असं आय एस त्यामध्ये लेटर्स आलेले असतील आणि त्याचं प्लुरलायझेशन करताना त्याच नाऊनमध्ये शेवटी येणाऱ्या आय एसचं फक्त जे ई आहे, आयचं फक्त ई करा आणि यस करा. याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी उच्चारामध्ये असं सीस ऐकू येईल तुम्हाला, सीस सीस असं शेवटी तुम्हाला हे सीस आणि त्या सीसचं प्रोनाउन्सिएशन पुढे होऊन जाईल लगे असं सेस एंडिंगला, लक्षात ठेवायचं सीसचं सेस.
काही वर्ड्स आहेत बघा बरं त्यामध्ये आलेल्या शब्दामध्ये ओयासिसचं होतं बघा बरं, ओयासिस. आता काहींना ह्याचं हे याचं अनेक वचन हे आहे पचतच नाही, काय म्हणतील लयच लहान झाला सर हा शब्द, याचा सारखाच झाला सर. मला असं वाटतं की ओयासिस लिहून यस असन सर त्याला, असं वाटतं बरं का सर. मला दुसरंच बरोबर वाटतंय, पहिलं चुकल्यासारखंच वाटतंय. तसं नाही, हे रॉंगच आहे. हेच आहे बघ बरं, इथं आय एसचं काय झालं, इयस. ओयासिस, ओयासिस वाळवंटातलं गाव, नंदनवन म्हणूया आपण त्याला, हिरवळ म्हणूया वाळवंटातली. ओयासिस, ओयासिस. मी इथं घेतलं बेसिस, त्याचं झालं बेसेस. मी म्हटलं इथं थेसिस, तर त्याचं झालं थेसेस. हायपोथेसिस, हायपोथेसिस. क्रायसिस, क्रायसिस. काय म्हणते ऍक्सिस. अरे वा अरे वा सर, इथे सिस नाही आहे सर, सिस नाही आहे. उच्चारात बघा सिस येतं, ऍक्सिस, 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 ऍक्सेस. पण जर आपण विचार केला तर ऍक्सेस हे अनेक कुऱ्हाडी असा देखील अर्थ होतो, अनेक अक्ष असा देखील होतो. म्हणजे हे ऍक्सेसचं सिंग्युलर ऍक्सिस पण होतं आणि ऍक्स सुद्धा होतं, AXE, ऍक्स म्हणजे कुऱ्हाड. त्यानंतर आणखीन डी मध्ये पाहूया आपण की काही शब्द असे पण येत आहेत की ज्यांच्या शेवटी ए आहे. मग त्यांना काय करायचंय आता त्याच्यामध्ये पहा बरं. काही नाउन्स आलेले आहेत, त्या नाउनच्या शेवटी तुम्हाला ए दिसतंय आणि यांचं अनेक वचन करताना ते नाउन मधलं ए तसंच ठेवतील आणि त्याला एकतर ई लावतील नाही तर त्याला यस लावतील. ए तसंच ठेवतील शेवटी ई किंवा यस. म्हणजे दोन पद्धतीने त्यांचं देखील काय करायला ते अनेक वचन करायला लागले. तर समजा इथं मी शब्द दिला फॉर्म्युला, तर त्या फॉर्म्युलाचं त्यांनी काय केलं प्लुरल फॉर्म्युले किंवा त्याचा करू शकतात ते फॉर्म्युलाज. एंटेना असं एक आहे बघा, याचं पण एंटेना म्हणजे हे तंतू असे असतात एंटेना. एंटेना त्याचं केलं बघ बरं, एंटेने किंवा तुम्ही एंटेनाज. त्यामध्ये घेतलं बघ बरं ॲल्युमना. काय म्हणते ॲल्युमना, काय आलं ॲल्युमना म्हणजे विद्यार्थिनी, ॲल्युमनस म्हणजे विद्यार्थी. मग ॲल्युमनाचं काय करायचंय ॲल्युमने म्हणजेच काय झालं अनेक विद्यार्थिनी. लार्वा असं, लार्वा बांबूमध्ये लाल रंगाचा किडा असतो, तर लार्वाचं झालं बघ बरं लार्वे. आज काय व्हायला तिकडे ई लावलं की त्याच्यामध्ये प्लुरलायझेशन व्हायला लागले. आणखीन काही फ्रेंच वर्ड्स आलेले आहेत की फ्रेंच वर्ड्स मध्ये बघ बरं स्पेलिंग आणि त्यांचं प्रोनाउन्सिएशन यांचं कुठे ताळमेळ बसत नाही. इंग्रजीतले यस यसचे असे नियम त्यांना लागू करता येत नाही, रेग्युलर प्लुरल्समध्ये करता येत नाही, त्यांचं स्वतंत्र त्यांचं अनेक वचन आहे. फ्रेंच मध्ये एक शब्द आहे बघा मॉन्सियुअर, म्हणजे मिस्टर या अर्थाने आहे. आणि ते मॉन्सियुअरचं प्लुरल मॉन्सियुअर्स, याला लावली यस. किंवा मेसर्स असं देखील केलं जाते. मॉन्सियुअरचं मॉन्सियुअर्स, मिस्टर्स नंतर अनेक मिस्टर्स झालेत, मेहरबान त्याला म्हणतो आपण. आणि इकडे बघा बरं MADAME किंवा म्हणते सर याला काय वाचावं आता आम्ही मॅडम. तर MADAM असतं तर मॅडम, मॅडम म्हणजे लग्न न झालेली स्त्री, आणि लग्न झालेली स्त्री असन तर त्याला मदाम म्हणतात. काय म्हणतात ते मॅडमी नाही म्हणायचं, मदामे नाही म्हणायचं, मॅडमे नाही म्हणायचं, मदाम प्रोनाउन्सिएशन त्याचं. म्हणजे आता लग्न झालेली स्त्री एक तर गळ्याकडे पाहा लागेल नाही तर पायाकडे पाहा लागेल. बरं, म्हणजे कोणी समोर आलं की तिला मॅडम म्हणायचं की मदाम म्हणायचं ते पाहा लागेल आपल्याला व्यवस्थित आणि मग ठरवा लागेल. मॅडम नाही येते काय झालं मदाम. मग मदामचं प्लुरल बघ बरं काय झाले सर, याला कायच वाचावं सर आता. मदामचं प्लुरल काय वाचू, मेस्टेम्स नाही मेईदाम, त्याचं प्रोनाउन्सिएशन आहे बघा मेईदाम, हे प्लुरलायझेशन मध्ये त्याच्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर एक वर्ड जो सापडलेला आहे तो इटालियन वर्ड आहे.
इटालियन नाऊन. त्याच्यामध्ये आहे बघा बरं, एक शब्द आहे बघा टेम्पो सिंग्युलर, आणि त्या टेम्पोचं प्लुरल झालं टेम्पी. म्हणजे त्यांनी काय केलं, टेम्पो मध्ये ओ काढलं आणि त्या ओचं काय केलं, तिकडे जाऊन आय केलं, टेम्पोचं झालं टेम्पी. हे झालं त्याचं प्लुरलायझेशन. ठीक आहे, तर एवढा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्या पुढे आपण असं पूर्ण डिटेलमध्ये येऊया. प्लुरलायझेशनच चालू आहे यांच्यामध्ये. आपण एक 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 नियम घेत चाललो. त्यातलं सगळ्यात पहिले रेग्युलर प्लुरल्सचे काही नियम आहेत 7 ते 8, ते पण पाहणार आहोत. नंबर 1 त्यातलंही पहिलं पहा. एक वचनी नामास यस प्रत्यय जोडून अनेक वचन केले जाते. काही स्पेलिंग बदलायची नाही, फक्त त्यांना यस जोडायचं आहे. समजा मी इथं घेतलं बघा बुक, बुकचं लगेच तुम्ही प्लुरल करू शकता बुक्स. मी घेतलं इथं रॅट, रॅटचं लगेच प्लुरल तुम्ही करू शकता रॅट्स. मी घेतलं इथं लेक, लेक म्हणजे तळे, लेकचं प्लुरल लगेच केलं तुम्ही तळे, लेकचं लेक्स. मी घेतलं बर्ड, बर्डचं देखील तुम्ही प्लुरल सहज करू शकता, बर्डचं केलं तुम्ही बर्ड्स. किती काही शब्द तुम्ही करू शकता. 2 2 4 4 आपण फक्त औषधाला घेऊया सध्या बस. दुसरं आलेलं आहे बघा आता, एक वचनी नामा शेवटी, म्हणजे त्या नामातलंच लक्षात ठेवायचं. एक वचनी नामा शेवटी यस, डबल यस, यस यच, सी यच. प्रोनाउन्सिएशन त्याचं च निघायला पाहिजे, लक्षात ठेवायचंय. यस, डबल यस, यस यच, सी एच, त्याच्यानंतर एक्स, त्याच्यानंतर झेड. ही लेटर्स येत असतील तर अनेक वचनात ईयस प्रत्यय जोडावे. त्यांचं अनेक वचन ईएस प्रत्ययानं करायचं आहे. पाहूया आपण. चला, मी इथं घेतलंय बस, आहे का शेवटी. बसचं प्लुरल काय झालंय, बसेस. मी म्हटलं इथं गॅस, गॅसचं प्लुरल झालं गॅसेस. डबल यस वाला बघा, मी घेतलं इथं ग्लास, ग्लासचं प्लुरल झालं इथं ग्लासेस. स्पेक्टॅकल्स या अर्थाने घेतलेले लक्षात ठेवायचं, ग्लासचं ग्लासेस. मी घेतलं इथं क्लास, क्लासचं घेतलं तुम्ही क्लासेस. आहे का 2 यस बघा बरं, यांच्याकडे 2 यस आलेले आहेत, क्लासेस. मी घेतलं इथं बुश, एक झुडूप, यस यच आलं बघा, बुशचं घेतलं इथं बुशीज. ब्रश घेतलं ब्रश, ब्रशचं झालंय ब्रशेश. सीएच वाले बघा ना याच्यामध्ये, मी घेतलं बॅच, बॅचचं प्लुरल झालं बॅचेस. मग सैनिक दलामध्ये इथं जे लावलेलं असतं किंवा इथं जे लावलेलं असतं त्याला बॅच म्हणायचंय का बॅज म्हणायचंय. बघा बरं, हा शब्द बॅच, बडगे नाहीये, बडगे नाहीये, काय आपण या बिल्ला म्हणतो, बिल्ला. काय झालं हे बॅच, डी सायलेंट याच्यातलं, BAGE आपण असं वाचतो लगेच, डी सायलेंट असल्यामुळे बॅच, बॅच, बॅच नाही बॅच, बॅच, बॅचेस. मी म्हटलं कॅच, लगेच तुम्ही केलं कॅच, कॅचेस. वॉच, वॉचेस. मॅच, मॅचेस. बॉक्स, लगेच केलं तुम्ही बॉक्सचं बॉक्सेस. फॉक्स असन तर तुम्ही लगेच करता फॉक्सेस. टॅक्स असन तर लगेच करता तुम्ही टॅक्सेस. क्वीज असन, क्वीज, तर लगेच क्वीज केलं तुम्ही क्वीजेस. याला काही एक्सेप्शनल केसेस आहेत का, म्हणजे याचा अर्थ त्याच्यातून वेगळे निघणारे आहेत का. तर इथं बघ बरं, सीएचचं प्रोनाउन्सिएशन काय पाहिजे म्हणतात ते, सीएचचं च पाहिजे. जर त्याचं प्रोनाउन्सिएशन क झालं तर ईएस लागणार नाही, त्याला यस लागेल फक्त. बघा, याला अपवाद, एक्सेप्शन्स आपण पाहायला सुरुवात करू. त्याच्यामध्ये बघा, मी इथं शब्द लिहिला मोनार्क, मोनार्च नाही येते, मोनार्क.
मोनार्क म्हणजे किंग ऑर क्वीन, राजा किंवा राणीचं जसं तिथं राज्य असतं ते राजा किंवा राणीच तिथले काय असतात, राज्यकर्ते असतात, तर त्यांना मोनार्क म्हटलेलं आहे. झालं. आणि मग ते जर अनेक असतील तर ते झालं बघ बरं मोनार्क्स. इथूनच तर शब्द होतात ना, मोनार्कला वाय लावलं की मोनार्की तयार होतं, म्हणजे राजेशाही, मोनार्की. आणि MO काढलं त्यातलं ए लावलं की अनार्की तयार होतं. अनार्ची नाही, अनार्की म्हणजे अराजकता, अब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट असे शब्द देखील तयार होतात. हे 1 वर्ड सबस्टेशन मध्ये आपल्याला अभ्यासाला आहेत. मोनार्क, मोनार्क्स. त्याला मी इथे घेतलं स्टमक. काही म्हणते ना, अरे स्टमक म्हणजे पोट असतं, काही जण टम्मी मध्ये, टम्मी टम्मी स्टमक. मग स्टमकचं पण प्लुरल केलं रे यांनी, स्टमक्स. काही जण म्हणतात ना, मला भरपूर लोक जगवायचे, मला बऱ्याच जणांचे पोट भरायचे. आय हॅव टू फीड, आय हॅव टू फीड मेनी स्टमक्स. स्टमक्स. I have to feed many persons. I have to feed many people. दुसरा आणखीन एक अपवादातला शब्द आहे, तो म्हणजे ऑक्सचं. आपल्याला माहिती आहे ऑक्सेस होत नाही, मग काय होतं ऑक्सचं, ऑक्सन होतं, कारण ते EN प्लुरल मध्ये जाते. हे याच्यातले एक्सेप्शनल केसेस आपण बाजूला काढलेल्या आहेत. चला पुढे नंबर 3, तिसरा जो नियम येतोय तो ओचा नियम, वायचा नियम येतोय बघा मध्ये. एक वचनी नामात शेवटी वाय आधी व्यंजन आल्यास अनेक वचनाचे ईयस प्रत्यय जोडण्याआधी वायचे रूपांतर आय मध्ये करावे. म्हणजे याचा अर्थ अर्धस्वर असणारं जे सेमी वॉवेल वाय आहे ते वायचं तुम्हाला फुल वॉवेल मध्ये, प्युअर वॉवेल मध्ये करावं लागेल, ते म्हणजे आय मध्ये रूपांतर करावे लागेन. म्हणजे ज्या ठिकाणी स्वर तुम्हाला स्पष्ट दिसत नाही तिथं वाय हा सेमी वॉवेल येऊन काय करतो, वॉवेलचं काम करत असतो. चला वायचं काय करायचं आम्हाला, आय. फॉर एक्झाम्पल बघा बरं, मी इथे घेतला बेबी, आताच लिहिलं होतं आपण बेबी बेबी. हे बघा वायच्या आधी येणारं हे ब आहे, म्हणजे हे काय झालेलं आहे, व्यंजन आलेलं आहे. त्यांनी म्हटलं वायच्या आधी काय पाहिजे आम्हाला, व्यंजन पाहिजे. तर मग बेबीच असं बेबीज होईन का, चूक. मग बेबीच काय झालंय, बेबीज. सिटी असतं तर काय केलं असतं तुम्ही, सिटीज. चेरी असतं तर काय केलं असतं, चेरीज. वायचं काय करायला लागलो आपण, आय करतो आणि त्याच्यामध्ये ES जोडतोय. ठीक आहे. मग आता पुढे नियम आला तो म्हणजे चौथा नियम, यातलाच पुढे निघतोय तो 4थ्या क्रमांकानं. समजा वाय आधी जर एखादा स्वर आला असता तर सांगा बरं, स्वराच्या नंतर वायला कुठे किंमत राहिली, त्याचा उच्चारच बंद झालाय. बघा एक वचनी नामात शेवटी वाय आधी स्वर आल्यास वायचे आय न करता, वायचे आय न करता केवळ शेवटी यस प्रत्यय जोडून अनेक वचन करावे. समजा मी घेतलं इथं की, तर कीचं प्लुरल काय केलं तुम्ही, कीज. मी इथं घेतला टॉय, बघा वायच्या आधी ओ आलेलं आहे, म्हणजे वायला काय अर्थ राहिलेला नाही उच्चारामध्ये. टॉयचं काय झालं इथं, टॉईज. TOYES करायचं नाही, टॉईज. त्याच्यामध्ये बॉय असेल तर काय झालं, बॉईज. रे असेल तर काय झालं, रेज. मग मी इथं एक शब्द लिहिला आहे STORY, मी इथं एक शब्द लिहितो STOREY, स्टोरी. स्टोरी दोन्ही स्टोरीच आहे. मग आता याच्यातलं नेमकी कोणाचं वायचं आय करायचंय,
तर बघा इथं वायच्या आधी आर आलेलं आहे म्हणजे याचं स्टोरीचं होईल स्टोरीज. याचं समानार्थी शब्द झाला टेल्स. टेल्स म्हणजे कथा, अनेक कथा. पण याचं सुद्धा परीक्षेला विचारलं हे स्टोरी काय आहे. याला हा शब्द समजा मी इथे लिहिलं बघ बरं, स्टोरी. याचं तुम्ही कोणतं समानार्थी घेणार, FLOOR का FLOUR? कोणतं फ्लोअर घ्यायचंय तुम्हाला? हे पिठाचं फ्लोअर घ्यायचंय का हे मजल्याचं फ्लोअर घ्यायचंय? मग आपण म्हणतो, आपण स्टोरी म्हणतो ना, स्टोरीज. हे किती 2 स्टोरीज बिल्डिंग, 2 स्टोरीज. किती आहे? 2 स्टोरी, 2 स्टोरीज. किती मजले आहेत? 2 मजले आहेत. मग स्टोरीचं स्टोरीज करतं. मग हे स्टोरी घ्यावं लागेल. हे झालं याच्यातलं मजला या अर्थानं आहे आणि हे पीठ या अर्थानं आहे. हे सुद्धा मागे परीक्षेत विचारलेले आहे समानार्थीसाठी. मग स्टोरीचं काय झालं? फक्त यस लावा, स्टोरीज. तेवढे स्क्रीनशॉट काढून घ्या. 5व्या क्रमांकाचा नियम आहे पहा, तो म्हणजे ओचा नियम आहे. एकवचनी नामाच्या शेवटी ओ येत असेल तर काय करायचं? त्या ओच्या आधी व्यंजन असेल तर काय होईल आणि ओच्या आधी स्वर असेल तर नेमकी त्याला कोणतं प्रत्यय लावायचं आहे बघा बरं. एकवचनी नामात ओ आधी व्यंजन असेल तर ओ नंतर अनेक वचनाचे इयस प्रत्यय जोडावे. बघू त्याला काही अपवाद असलं तर तेही पाहू. मग यामध्ये बघा बरं, मी घेतलं MANGO आले का GO. मग काय झालं? मँगोचं झालं मँगोज. मी घेतलं इथलं टोमॅटो. टोमॅटोचं झालं बघा बरं टोमॅटोज. पोटॅटो. पोटॅटोज. ओचं काय झालं? इयस. त्यानं लागलं सुरू. हिरो. महत्वाचा शब्द आलेला आहे परीक्षेला हा. हिरोज. ओला काय लागले? ते इयस लागले. पण याला काही अपवादातले शब्द सापडले, एक्सेप्शन सापडले. उदाहरणार्थ फोटो. फोटोचं बघा बरं फोटोज म्हणजे फोटोग्राफ्स या अर्थाने घेतलं फोटोज. यस लागले त्याला. झिरो. झिरोला फक्त यस लागले झिरोज. सोलो असन तर सोलो, तर सोलोच झालं सोलोच. किलो असन तर किलोच झालं किलोच. त्याला फक्त काय लागले? यस लागले, इयस लागले नाही. तर जरीही ओच्या आधी इथं काय आलेले होते? व्यंजन आलेले होते. चला मग पुढचा नियम घेतोय बघा याच्यामध्ये 6व्या क्रमांकाचा, तो म्हणजे एकवचनी नामात शेवटी ओ आधी स्वर आल्यास अनेक वचनात ओ नंतर केवळ यस प्रत्यय जोडून अनेक वचन करावे. ओच्या फक्त यस लावा. तुम्ही तसं इथं इथं लागलंच होतं ना, पण याच्या आधी बघा बरं ओच्या आधी स्वर नव्हता, व्यंजन होते. याच्यामध्ये बघा बरं मी इथलं की रेडिओ. रेडिओचं झालं इथं रेडिओज. मी घेतला स्टेरिओ. स्टेरिओचं झालं बघा बरं स्टेरिओज. पुढचा शब्द घेतला मी बॅम्बू. बांबू नाही बॅम्बू. इंग्लिश वर्ड बॅम्बू, आम्ही त्याचा बांबू काही नाही बंबू. मराठी शब्द वेळू. चला मग याला सुद्धा बघा बॅम्बू. बॅम्बूला लावलं इथं बॅम्बूज. शॅम्पू. भिन्न 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 प्रकारचे शॅम्पू आहेत मार्केटला. केसन केस वेगळा करी डोक्यापासून. नारायगा बास न बघायची की बासरी. बघा शॅम्पूच झालं इथं शॅम्पूज. डबल ओ आलं असं काही नाहीये की ओच्या आधी आय आलं का ठिकाणी ओच्या आधी ई आलं का ठिकाणी ओच्या आधी काय आलं ओ आलेलं आहे. त्यांना काय लावलं तुम्ही
यस लावले. झू असं झू प्राणी संग्रहालय, एक प्राणी संग्रहालय, अनेक असतील तर तुम्ही काय करता त्याचं झूज करणार. 7वा झाला. 8वा जो नियम येतोय, 7वा जो नियम येतोय तो महत्वाचा आहे, तो म्हणजे व्हॉइसिंग प्लुरल्सचा आहे. तो आपण आधी पण घेतलेला आहे व्हॉइसिंग प्लुरल्स मध्ये. व्हॉइसिंग प्लुरल्स मध्ये बघा बरं, एक वचनी नामातील कशाच्या ऐवजी फ ऐवजी व वापरून शेवटी इयस प्रत्यय जोडणे हे अनेक वचनात अपेक्षित आहे. फ च्या ऐवजी, कशाच्या ऐवजी, हे जे फ आपण स्लॅंट लाईन मध्ये उच्चार लिहून टाकू, फ च्या व वापरायचे आणि त्याच्या उच्चारामध्ये काय करा, त्याला इयस प्रत्यय जोडा. मग बघूया याच्या आहे का. बघ बरं, THIEF थीप 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 थ्यूज थ्यूज, फच व होत आहे बघ, थ्यूज THIEV थ्यू थीप थ्यूज घेतले आपण. त्याच्यानंतर शीप शीप हे पेंडी घेतलेलं आहे, शीपचं केलंय शिवज. त्याच्यामध्ये फच काय करा तुम्ही व केलेलं आहे. काफ आपण घेतलं, काफ काव्स ते सुद्धा घेतलंय. शेल्फ शेल्स हे पण घेतलेलं आहे. फच काय केलं इथं आपण व केले. मग काही म्हणते सर याला कोणी अपवाद आहेत का, का नाहीत. हे अपवाद रेग्युलर प्लुरल्स मध्ये आहेत. उदाहरणार्थ थीपचं तुम्ही थ्यूज केले, पण तुम्हाला आम्ही चीप दिले असते तर तुम्ही चीपचे काय केले असते, चिप्स केले असते, चिव्ज नाही. मग तसंच एखादं मिसचीप म्हटलं आम्ही, मिसचीप, तर मिसचीपचं प्लुरल सुद्धा तुम्हाला मिसचिप्स करता येईल आणि खोड्या. हँडकरचीप असेल तर हँडकरचिप्स करता येईल तुम्हाला. सेफ असेल तिजोरी सेफ, तर सेफचं तुम्हाला सेव्स करता येणार नाही, तुम्हाला सेफ्स करावं लागेल अनेक तिजोऱ्या. हे झालं याचं करेक्ट. कॅफे असेल तर केव्स करता येणार नाही, कॅफेच करावं लागेल. झालं. हे बघा कॅफेचं काय झालं, कॅफेचं काय झालं, कॅफेच, केव्स नाही. ग्रीफ म्हणजे दुःख असन तर ग्रीफचं तुम्ही फक्त काय केलं, यस लावलं, ग्रीप्स केलं, अनेक दुःख. गल्फ म्हणजे खाडी प्रदेश असन तर त्याच्या अनेक खाड्या आम्ही करून ठेवल्या, गल्फ्स, यस लावले त्याच्यामध्ये. 3 शब्द असे सुद्धा आढळलेले आहेत बघा बरं, की ते दोन्ही पद्धतीनं अनेक वचन केलं जातं. म्हणजे व्हॉइसिंग प्लुरल मध्ये पण बसतील आणि रेग्युलर प्लुरल मध्ये सुद्धा बसतील. त्याला आपण मल्टिपल प्लुरल्स म्हणूया. दोन पद्धतीने त्यांचं प्लुरलायझेशन चाललंय, एक व्हॉइसिंगच्या आणि दुसऱ्या रेग्युलरच्या. ते आहे बघा बरं, हुप हे प्राण्यांच्या पायाचे खुर. हुपचं तुम्ही 2 कर लागले, हुपचं तुम्ही हुज सुद्धा करता आणि हुपचं तुम्ही हुप्स देखील करता. दुसरा आहे बघा बरं, स्कार्फ. स्कार्फचे पण तुम्ही 2 कर लागले, एक स्कार्फचं झालं स्कार्फ्स आणि दुसरं केलं तुम्ही स्कार्फ्स. तिसरा एक शब्द येतोय तिथे स्टॅप. स्टॅप म्हणजे शिक्षकांचा संघ नाही, स्टॅप म्हणजे काठी हे अर्थानं घेतलेलं आहे. मग स्टॅप मध्ये 2 F आले म्हणजे काय, 2 V घेता काय तुम्ही, हे असं स्टॅप स्टॅव्स असं करता येणार नाही, 2 V करायचे नाही. तर इथं काय झालं, स्टॅव्स. कारण 2 V असणारा एक शब्द इंग्लिशमध्ये आहे, तो तुम्ही पाहणे, सॅव्ही, सॅव्ही लक्षात ठेवायचं. आणि 2 U असणारा एकमेव शब्द इंग्लिशमध्ये आहे, तो पण लक्षात ठेवायचा आहे, व्हॅक्यूम. लक्षात ठेवायचं आहे, स्पेल मिस्टेकला बऱ्याच ठिकाणी विचारतात. व्हॅक्यूम 2 U आहे, 2 C नाही. हे शुद्ध लेखनाचा सुद्धा मी एक जवळपास 83-85 शब्दांचे एक व्हिडिओ टाकलेले, 2 पार्ट आहेत माझे, देशमुख करिअर अकॅडमी, अजय देशमुख या नावाच्या चॅनलवर तुम्ही पाहणे. त्याला स्पेलिंग मिस्टेक्स म्हणून त्याला टाकलेलं आहे. वेळ मिळाला तर पाच जा, मार्क्स वाढवत जा. स्टॅव्स आणि दुसरं केलेलं आहे आम्ही त्याचं फक्त स्टॅप्स. काय केलेलं आहे, यस लावलं आहे. एवढे स्क्रीनशॉट करून पुढचं जे आलेलं आहे त्याच्यामध्ये
म्युटेशन प्लुरल्स. यामध्ये नामातील स्वरात बदल करून अनेक वचन केले जाते. म्हणजे आतल्या आत त्यांच्यामध्ये बदल केलेले आहेत स्वरामध्ये, ते सुद्धा आपण पाहिलेलं आहेतच. मॅन असेल तर मेन केले होते आपण. वुमन असेल तर त्याचं विमेन केले. GOOSE हंस असेल तर त्याचं गूचं आम्ही गीज केले, अनेक हंस केले, गूचं गीज केले. फूट असेल तर त्याचं आम्ही फिट केले. टूथ असन तर त्याचं आम्ही टीथ केले. पण बूट असन तर बीट करायचं नाही. नाही तर मुद्दाम खूप परीक्षेमध्ये तुम्हाला जोड्या देतील. गूज गीज फूट पीठ टूथ टीथ बूट बीट. तर बूट बीट आपण मराठीत बोलतो, बूट बीट घाल ना. त्या अंशाभ्यस्त शब्दामध्ये आणलेले आहे, त्याची इथे घेता येणार नाही. मग घेतले LOUSE, लाऊसचं केलं आम्ही लाईस. माऊसचं केलं आम्ही माईस. आणि लास्ट वन याच्यामध्ये मी घेतलं. मग स्पाऊसचं तुम्ही काही स्पाईस करणार आहात का? नाही. स्पाऊस म्हणजे इथं पत्नी झालेली आहे, घरातली गृहिणी. मग स्पाऊसचं स्पाईस करतो का? नाही. नाही तर मसाले असते ना. स्पाऊसचं काय करशील तू रेग्युलर प्लुरल्समध्ये? स्पाउजेस, सॉरी. स्पाउचेसचं म्युटेशनमध्ये. नंबर 9 हे सुद्धा घेतलेले बघा आपण. EN किंवा REN प्लुरल्स यांनाही संपवलेले आहे. हे 3 शब्द घेतले होते आपण. ऑक्सचं प्लुरल घेतलं होतं ऑक्सन. त्याच्यानंतर घेतलेले आपण चाइल्डचं प्लुरल घेतले होते चिल्ड्रन. आणि एक शब्द घेतला होता ब्रदरचं प्लुरल. आम्ही 2 पद्धतीने घेतलेलं आहेतच आम्हाला बघ बरं. एक तर तुम्ही ब्रदर्स करू शकता रेग्युलरनं, पण याच्यामध्ये तुम्ही ब्रेद्रेन असं देखील करू शकता. या व्यतिरिक्त 10व्या क्रमांकाला येईल त्यात अतिशय महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, ते म्हणजे कंपाऊंड नाउन्स. संयुक्त नामाचे अनेक वचन. तीन पद्धतीने केले जाऊ शकते. एक म्हणजे त्यातील संयुक्त नाम म्हणजे कमीत कमी 2 नाम असणार त्याच्यामध्ये, किंवा 2 पेक्षा जास्त म्हणजे 3 असू शकतात, 4 असू शकतात. लक्षात ठेवायचंय. त्यामध्ये बघा बरं ए मध्ये बघा बरं सर्वात पहिले पहिल्या नामाचे अनेक वचन केले जाते. हे पहिल्या नियमामध्ये म्हणजे 2 पैकी पहिलं. दोघातला कोण आहे? पहिल्या नामाचं काय करा तुम्ही? अनेक वचन करा. फॉर एक्झाम्पल घेतला मी सन इन लॉ, तर सनचं प्लुरल करावं लागेल तुम्हाला. सनचं केलंय तुम्ही सन्स इन लॉ. मी दुसरं घेतलं याच्यामध्ये कोर्ट ऑफ मेल. हा पूर्ण एकच शब्द आहे, संयुक्त शब्द लक्षात ठेवायचा नाही. तर याला म्हणतात प्रिपोजिशन. हे म्हणजे 2 नाम, तसं नाही आहे, पूर्णच नाम झालेलं आहे. याच्यातलं कोर्ट ऑफ मेल, कोर्ट ऑफ मेलचा अर्थ चिलखत. मग तुम्ही कोर्टचं अनेक वचन केलं बघा बरं. कोर्ट्स ऑफ मेल. मेलला यस लावायचं नाही. मी इथं घेतलं रनर अप म्हणजे उपविजेता. तुम्ही रनरला लावलं यस बघ बरं. रनर्स अप उपविजेते. लुकर ऑन म्हणजे प्रेक्षक. तुम्ही लुकरला यस लावलं. लुकर्स ऑन अनेक प्रेक्षक झाले. त्यामध्ये नाईट एरंट म्हणजे साहसी कृत्य करणारे जे काही सरदार असतात ते. मग त्याच्यामध्ये केलं आपण नाईट्स एरंट. हे झाले यांच्यामध्ये. म्हणजे पहिल्या नामाचं काय केलंय आपण इथं यस लावून त्यांचं काय केलेलं आहे? अनेक वचन केलेलं आहे. ही झाली पहिली पद्धती. दुसऱ्या पद्धतीमध्ये असं राहील की दुसऱ्या नामाचं अनेक वचन केलं जाईल. तिसरी पद्धत अशी राहील त्याच्यामध्ये दोन्हीही नामाचे काय केले जाईल? अनेक वचन केले जाईन. हे आपण उद्याच्या तासाला पाहूया. तोपर्यंत थांबूया. तर विद्यार्थी मित्रांनो, जे कोणी फक्त इंग्लिशला आहे त्यांनी इंग्लिशचीच फीस भरा. जे दोन्ही विषयाला आहे ते दोन्ही विषयाला हजर राहा. कारण फक्त सुरुवात ही चाललेली आहे आपली. कारण याच्यानंतर आपल्याला भरपूर टॉपिक्स घ्यायचे आहेत. लक्षात ठेवायचं आहे आम्हाला क्लॉजेसपर्यंत जायचं आहे. सिम्पल, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड सेंटेन्स इंग्लिशमध्ये.
कारण बऱ्याच जणांना प्रश्न असतो सर नाऊन क्लॉज काय असतं, ॲडजेक्टिव्ह क्लॉज कसं, ॲडोबे क्लॉज काय असतो, त्याच्यावर जास्त प्रश्न एकदम असं उड्या मारत तिथपर्यंत जाता येणार नाही आपल्याला. स्टेप बाय स्टेप जाणार आहोत आपण. पहिले नाऊनच तर किती मोठा पार्ट आहे. नाऊनवर सुद्धा मी सांगतो ना परीक्षेमध्ये 3-3, 4-4 मार्काचे प्रश्न पडतात. जर नाऊन पूर्ण आपल्याला आले तर हे 3-4 मार्क आपले पहिले फिक्स. कारण आपण पहिल्या दिवशी ठरवलं होतं आपण की 0 पासून आपल्याला 30-40 कडे वाटचाल करायची असेल तर एक मार्क गोळा करावा लागेल.